महाकारुणी प्रतापक समबुद्ध भगवान बुद्धांनी स्थापित केलेला सतधर्म धम्मावर आडू असलेला पूजनीय देशसंघ यांना सेवा पंचांपणा तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा पंचांपणा उपस्थित असलेले सर्व भगवान उपासक यांना सुद्धा मंजूर. तर आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं पंचवर्गीय यांना धर्मदीक्षा आणि त्यांचे धर्माला शरण घेऊन ते भिक्षू म्हणजे अशा पद्धतीने कालच्या भागात पाहिलं. आजच्या भागामध्ये पाहणार आहोत भाग तिसरा उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तीची धम्मदीक्षा. पहिली आहे यशाची धम्मदीक्षा. वाराणसी नगरीमध्ये यश नावाचा एक राजपुत्र होता. तो वयाने तरुण होता, दिसायला अत्यंत देखणा होता. त्याच्या आई वडिलाला सुद्धा तो अत्यंत आवडीचा होता. त्याच्याजवळ विपुल अशी संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा होता. त्याचे अंतपूर म्हणजे त्याचं घर मोठं महल होतं नाही. आणि तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, मद्यपान आणि विलासात घालवतो. काही काळ लोटल्यानंतर तो त्या सर्वाची त्याला शिसारी आली. त्या गतेतून कसे बाहेर पडावे असे त्याला वाटत होते. तर असे जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला मार्ग एखादा असावा काय असे त्याला वाटायचे. म्हणून काय करावे हे न कळत असल्यामुळे त्याने आपल्या पित्याचे घर सोडून द्यायचे त्याने ठरवले. आणि एका रात्री त्याने आपले पित्याचे घर सोडून दिले आणि इकडे तिकडे भटकू लागला. फिरता तो इतिपतन म्हणजे ऋषीपतनाच्या दिशेने गेला. थकवा आल्यानंतर तो खाली बसला आणि स्वतःचीच मोठमोठ्याने म्हणू लागला, मी कुठं आहे, यातून आता मार्ग कोणता, अरे रे ही काय दुर्दशा, एवढे संकट, अशा पद्धतीने तो म्हणायला लागला. आता जो यश नावाचा मुलगा त्या ऋषीपदांकडे गेला आणि तिकडल्या पद्धतीने तो भटकत राहिल्यानंतर एका यातून बसला आणि तो अशा पद्धतीने जेव्हा तहान भूक लागली, थकून गेला, तेव्हा तो ओरडायला लागला मोठ्याने का कोणत्या संकटात मी सापडलो अशा पद्धतीने. तर ज्या दिवशी भगवान बुद्धाने पंचवेदी भिक्षूंना प्रवचन दिले होते त्याच रात्रीची ही घटना आहे. तर अशा पद्धतीने ऋषीपद नसल्यानंतर पहाटेच्या वेळी भगवान बुद्ध तिथं चक्रमण करत असतात. तर चक्रमण करत असताना इकडे तिकडे चक्रमण करत असताना हा जो यश नावाचा मुलगा आहे अशा पद्धतीने मोठ्या भावनेला व्यक्त करत असताना भगवान बुद्ध त्या तरुण यशाला भगवान बुद्धाने पाहिलं आणि त्याचा तो नैराश्य आपोआप ऐकून भगवान बुद्ध त्याला म्हणाले, हे काही दुःख नाही, की काही संकट नाही, ये मी तुला मार्ग दाखवतो. अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणाले. काय म्हणाले की हे इकडं काही संकट नाही, इकडं काही दुःख नाहीये, माझ्याकडे मी तुला मार्ग दाखवतो असं भगवान बुद्धाने त्याला म्हणाला. आणि भगवान बुद्धाने त्याला आपला धर्माचा उपदेश दिला. तो जो यश नावाचा मुलगा भगवान बुद्धाकडे आले आणि भगवान बुद्धाने आपला धर्म त्यांना सांगितला. आणि यशाने जेव्हा तो धर्मदेश श्रवण केला तेव्हा तो हर्षवल्लित झाला, आनंदित झाला आणि त्याने आपले सोनेरी पातळमाने म्हणजे जे सोने चांदी नागाचे दागिने वगैरे होते त्या व्यापावर जे काही अहंकार होते ते त्याने काय केलं, सगळं सानिध्य म्हणजे त्यांना सोडून दिले आणि अशा पद्धतीने आदराने त्यांना वंदन करून बसले. आता भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून तथागताचा त्याने शिष्य होण्याची विनंती त्याने स्वीकार करावी असे त्यांना विनंती त्याने केली. म्हणजे भगवान बुद्धाला त्याने विनंती केली की भगवान बुद्धाचा धर्म श्रवण करून त्यांना असं वाटले की आपण भगवान बुद्धाचा शिष्य व्हावा, म्हणून तशी त्याने विनंती केली. त्यानंतर त्यांना भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य करून त्यांना भिक्षू होण्याविषयी यशाला मान्यता केली. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा तो काय झाला, शिष्य बनला. आता इकडं काय झालं, आता जेव्हा यशच्या माता पित्या तिथं त्यांना आपल्याला मुलगा काही दिसत नाही आहे म्हणून माता पित्याला मोठी काळजी वाटली. ते मोठे दुःखी झाले आणि मग त्याच्या पित्याने त्याला शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि शोध घेण्याचा सुरुवात केल्यानंतर तो होता त्याचा पिता शोध घेत तो सुद्धा काय आला त्या ठिकाणी आला, ऋषीपदांनी आला. आणि ऋषीपद आल्यानंतर भिक्षू आता तिथं आल्यानंतर भगवान बुद्ध होता आणि इतर भिक्षू होते आणि हा सुद्धा होता, यश सुद्धा होता. तर अशा पद्धतीने त्याने भगवान बुद्धाला विचारलं त्या यशच्या ठिकाणी की माझा नाव यश नावाचा मुलगा आहे, त्याला तुम्ही पाहिले का. अशा पद्धतीने त्यांना म्हणलं तर भगवान बुद्ध त्याने म्हणले की महाराज आत या, अशा पद्धतीने त्यांना म्हटले. आपला पुत्र आपल्याला भेटू शकेल
तो अशा पद्धतीने जेव्हा भगवान बुद्धाने म्हटलं तुम्ही आत या, तुमचा मुलगा तुम्हाला भेटू शकेल. आणि अशा पद्धतीने तो व्यक्ती यशचा पिता तो आतमध्ये गेला आणि तिथं बाजूला बसला. पण त्याच्या बाजूला त्याचा पुत्र बसलेला होता यश भिक्षूच्या वेशामध्ये. तो बसून सुद्धा त्या माणसाने त्या आपल्या पुत्राला काय ओळखलेलं नाही. आणि अशा पद्धतीने म्हणून आता आणि भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं की आपल्याला यश कसा भेटला, कसा त्यांना प्रवचन सांगितल्यानंतर तो कसा भिक्षू झाला, अशा पद्धतीने त्याने भगवान बुद्धाने त्या यशच्या वडीला सांगितलं. तेव्हा त्याचा मुलगा त्याने पाहिला, तेव्हा भिक्षूच्या वेशामध्ये पाहिला आणि पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद. कोणाला? यशच्या वडिलाला. त्याचा मुलगा त्याला दिसल्यानंतर भिक्षूच्या वेशात दिसला तरी त्याला आनंद झाला आहे ना. म्हणजे आता त्या पुरुषाने त्या मुलाला म्हटलं की बाळ यश, म्हणून अशा पद्धतीने त्याने म्हटलं की तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे, घरी परत ये आणि आपल्या आईला सुखी कर. अशा पद्धतीने त्याच्या वडिलांनी त्याला म्हटलं. आणि त्यानंतर तो यश आहे भगवान बुद्धाकडे पाहिलं. आता तो वडील काय म्हणतो, आता तू घरी चल आणि आपल्या आईला काय कर, सुखी कर. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर यश भगवान बुद्धाकडे पाहतो. आता भगवान बुद्ध तथागत त्या यशच्या पिताला म्हणतात, यशने पुन्हा तसंच सांसारिक जीवन जगावा का जसं अगोदर ते जगत होते. अशा पद्धतीने तुम्हाला असा त्याचा उपयोग घेत राहावा का अशी तुमची इच्छा आहे का? जे जशा पद्धतीने पूर्व जीवन जगत होते, जशा पद्धतीने आरामाने जगत होते, पाहत होते वगैरे, अशा पद्धतीने तसंच जीवन जगावं का अशी तुम्हाला इच्छा वाटते का? अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याच्या वडिलाला विचारलं. तेव्हा यशच्या पिताने त्याला उत्तर दिलं, जर माझ्या पुत्राला यशला तुमच्या सोबत राहण्याचा फायदा वाटत असेल तर त्याला राहू द्या. म्हणून भिक्षू बनून त्याला म्हणजे भिक्षू बनून राहण्याची त्याला पसंत असेल तर त्याला पसंत राहू द्या. अशा पद्धतीने त्याच्या यशच्या वडिलांनी त्याला भगवान बुद्धाला म्हटलं. तर यशने सुद्धा काय केलं, भिक्षू जीवनामध्ये राहण्याची सुद्धा पसंत केली. आता असा पसंत केल्यानंतर आता हा जो त्याचा पिता यशचा घरी जात असताना म्हणजे त्याचा निरोप घेऊन जात असताना त्याने भगवान बुद्धाला म्हटलं की उद्याचं भोजन दान तुम्ही माझ्याकडे स्वीकार करा, माझ्या कुटुंबासोबत तुम्ही उद्याचं भोजन स्वीकार करा अशी संमती द्यावी. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला काय केली, विनंती केली. आता विनंती केल्यानंतर आता भगवान बुद्धाने दुसऱ्या दिवशी वस्त्र परिधान केले आणि भिक्षापत्र घेऊन आणि यशला घेऊन त्याच्या घरी भोजनाला गेले. आता तिथं पोहोचल्यानंतर यशच्या आईने आणि त्याच्या पूर्व आवश्यक त्याच्या पत्नीने त्यांना घेतलं आणि घेतल्यानंतर तथागतांना त्या कुटुंबाच्या सर्व मंडळींना काय भोजन दिलं आणि त्या भोजन दिल्यानंतर त्यांचं प्रवचन ऐकलं. आता भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकल्यानंतर भगवान बुद्धाचा दमन केल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद झाला आणि त्या उपदेशाचे सुद्धा ते पालन करू लागले. अशा पद्धतीने हा जो यश आहे यश भिक्षू झाला, यशावर माझ्या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धाच्या धर्माला शरण गेले आणि अशा पद्धतीने आता वाराणसीतील काही श्रीमंत कुटुंब हे यशचे मित्र होते. आता हा वाराणसीतला श्रीमंत व्यक्ती होता आणि या श्रीमंत व्यक्ती यशचे असे 4 मित्र होते. त्या 4 मित्राचं नाव आहे विमल, सुबाहू, पुण्यदीप आणि गवापती हे त्याचे नाव. तर आता हा श्रीमंत घराण्याचा मुलगा आहे, याचे मित्र सुद्धा काय आहे, श्रीमंत आहे. तर अशा पद्धतीने हे श्रीमंत मित्र त्या होते. तर यशने जेव्हा बुद्ध आणि धर्माच्या आश्रय घेतला असे जेव्हा त्यांना समजले, त्या 4 मित्रांना समजले, कारण ते 4 मित्र त्याच्यासोबतच राहत होते, त्याच्यासोबत त्यांचं औषध दिलं होतं आहे ना. तर अशा पद्धतीने यशने जर बुद्धाचा धर्म घेतला आहे, बुद्धाला शरण केलाय, धर्माचा आश्रय घेतला आहे, तर ते यशच्या हिताचं आहे, तर ते आपल्याही हिताचं आहे. अशा पद्धतीने त्याच्या 4 मित्रांनी सुद्धा म्हटलंय. आणि असं म्हणून ते यशकडे गेले आणि यशकडे गेल्यानंतर भगवान बुद्धाला म्हणजे ते यशला सांगू लागले की भगवान बुद्धाला विनंती करा का आम्हाला सुद्धा दीक्षा द्या. अशा पद्धतीने म्हणून त्याने सांगितलं. तेव्हा यशने आपल्या 4 मित्राला त्यांच्या बुद्धाकडे घेऊन गेले आणि बुद्धाकडे घेऊन गेल्यानंतर त्याने यशने सांगितलं की भगवान हे माझे 4 मित्र आहेत, यांना सुद्धा आपल्या धर्माचा उपदेश करावा. अशा पद्धतीने त्यांनी याचना केली आणि याचना केल्यानंतर भगवान बुद्धाने सुद्धा त्याचा धर्माचा उपदेश केला. अशा पण धर्माचा उपदेश केल्यानंतर त्यांना सुद्धा त्या मित्रांनी सुद्धा धर्मदीक्षेचे आग्रह केला, म्हणजे त्यांनी सुद्धा धर्मदीक्षा ग्रहण केली. अशा पद्धतीने भगवान म्हणजे तिथं यश आणि यशचे 4 मित्र सुद्धा काय झाले,
भगवान बुद्धाचे शिष्य बनले, म्हणजे असे विद्यार्थी बनले. आता त्याच्यानंतर आता दुसरा भाग आहे काश्यप बंधूंची धम्मदीक्षा, है ना. आता वाराणसीमध्ये एक काश्यप नावाचं कुटुंब राहत होते. त्या कुटुंबातील 3 पुत्र होते आणि ते उच्च विद्याभूषित असून मोठे कर्मस्थ जीवन जगत होते. तर अशा पद्धतीने वाराणसीमध्ये काश्यप नावाचं कुटुंब होतं. त्या वाचक नावाच्या कुटुंबाला 3 पुत्र होते आणि 3 पुत्रही सुद्धा धार्मिक विधी कर्मकांड म्हणून जीवन जगत होते. आता काही काळानंतर त्या मोठ्या मुलाने संन्यास घेतण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडलं व संन्यास घेतला आणि उर्वेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापना केली. तर त्या काश्यप कुटुंबाचा जे मोठा मुलगा होता त्याने काय केलं, घर सोडलं आणि तो संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन उर्वेला येथे जाऊन काय केलं, त्याने आपला आश्रम बांधला, तिथं आश्रमामध्ये राहिला. त्याच्यानंतर त्याचं अनुसरण करून त्याचे 2 भाऊ होते, त्यांनी सुद्धा त्या मोठ्या भावाचं काय केलं, अनुसरण केले. त्यांनी सुद्धा काय केले, संन्यास घेतले आणि तेही सुद्धा काय केले, संन्यासी घेऊन भावाप्रमाणे राहू लागले. आता हे जे कुटुंब आहे हे अग्निहोत्री कुटुंब आहे. अग्निहोत्री म्हणजे अग्नीची पूजा करणारे आहे ना. आणि अग्नीची पूजा करणारे एक कुटुंब आहे. तर त्यांनी लांब केस ठेवले आणि ठेवल्यामुळे त्यांना जटिल असे म्हटले जातात, आहे ना. म्हणजे आता हे जे म्हणजे काश्यप कुटुंब होतं, काश्यप कुटुंबाचे जे मुलं संन्यासी झाले होते त्यांनी काय केलं, लांब जटा ठेवली म्हणून त्याला जटिल असे म्हणायला लागले. आता हे 3 भाऊ, एक भाऊ आहे उर्वेला आणि उर्वेला काश्यप अशा पद्धतीने म्हटलं जातं कारण त्या उर्वेलाच्या ठिकाणी त्याने आश्रम बांधला. दुसरा आहे नदी काश्यप म्हटलं गेलं कारण त्यांनी निरंजना नदीपाशी आश्रम बांधला. त्याच्यानंतर गया काश्यप आहे, त्याने गयाजवळचा एक काश्यपीचा त्याने आपला आश्रम बांधला. अशा पद्धतीने त्याने त्या नदीजवळ काय केले, तुझ्याने घर बांधले ना. एकाच नदीजवळ, म्हणजे तिथं उर्वेला नावाची नदी होती, तिथं एकच नदी होती पण तिथं समोर वरच्या भागाकडे उर्वेला होता आणि त्याच्या मग खालच्या बाजूला काश्यप म्हणजे नदी काश्यप होता आणि त्याच्या खालच्या बाजूला काय होता, गया काश्यप होता. अशा पद्धतीने त्यांनी आपापले काय होते, आश्रम बांधलेले होते. आता उर्वेला काश्यप होता याच्याकडे 500 शिष्य होते आणि त्याचे 500 शिष्य होते. नदी काश्यप होता याच्याकडे 300 शिष्य होते आणि गया काश्यप होते याच्याकडे 200 शिष्य होते. हे अशा पद्धतीने होते. तर उर्वेला हा त्यांचा सर्वात मोठा भाऊ होता, है ना. हा प्रमुख होता. आता उर्वेला काश्यप याची स्थिती फार दूरवर पसरलेली होती, आहे की नाही. तो जीवनमुक्त आहे असे लोक मानत होते आणि लोक दूरदूरच्या ठिकाणाहून ते नदी पूर काढून त्यांच्या आश्रमामध्ये येत होते. म्हणजे या जो उर्वेला जो काश्यप आहे या काश्यपाकडे फार लांबचे लोक त्यांच्याकडे म्हणजे प्रवचन ऐकासाठी म्हणा किंवा दीक्षा घेण्यासाठी म्हणा, कर्मकांड करण्यासाठी म्हणा, पूजा करण्यासाठी म्हणा येत होते आणि याचा प्रचार काय दूरपर्यंत पसरलेला होता. त्याला एक प्रकारांचं जीवनमुक्त आहे अशा पद्धतीचे काही लोक त्याला मानत होते. तर अशा पद्धतीने तर त्याच्या वास्तवात आता भगवान बुद्धाला सुद्धा वाटलं की या उर्वेला काश्यपाला सुद्धा आपण धर्मदीक्षा देण्याचा विचार भगवान बुद्धाने ठरवला आणि अशा पद्धतीने मग उर्वेला काश्यप हा कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती घेऊन भगवान बुद्ध हे उर्वेला गेले. आता उर्वेला तिथे गेल्यानंतर त्या तथागतांनी त्यांची काय घेतली, भेट घेतली आणि त्यांना उपदेश आणि दीक्षा देण्याच्या संधी मिळावी यासाठी भगवान बुद्धाने त्याला म्हटलं की काश्यप जर तुझा विरोध नसेल तर मला एक दिवस तुमच्या आश्रमात राहू द्या. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला विनंती केली की मला एक दिवस तुमच्या आश्रमामध्ये. कशासाठी, तर या भगवान बुद्धाला त्यांना धम्म सांगायचा होता म्हणून. आता जो काश्यप आहे त्याने म्हटलं की आपली विनंती मी मान्य करत नाही कारण या प्रदेशाचा व तो राज्य करणारा मुस्लिम नावाचा रानटी नागराजा आहे. हा तो मोठा भयंकर आहे. तो अग्निपूजा करणाऱ्याचा कठोर विरोधक आहे आणि अशा पद्धतीने तो रात्री आश्रमात येतो, अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देईल तसाच तो तुम्हालाही त्रास देईल म्हणून मला तसे वाटते. अशा पद्धतीने त्याने काय सांगितले काश्यपाने की तुम्हाला इथं तुमची विनंती मी मान्य करत नाही कारण तुम्ही रात्रभर इथं पायाचे अग्निपूजकाचा विरोध असा मुस्लिम नावाचा जो रानटी नावाचा राजा जो आहे तो इथं आम्हाला त्रास देतो तसं तुम्हाला त्रास येईल म्हणून तुम्हाला इथं म्हणजे राहण्याची अनुमती देत नाही. अशा पद्धतीच्या काश्यपाने म्हटलं. आता नाग लोक हे तथागताचे मित्र आहेत हे भगवंताला माहित होते पण ते कश्यपाला माहित नव्हते.
म्हणून तथागताला ते माहीत असल्यामुळे तथागताने पुन्हा विनंती केली की मला तो त्रास देणार नाही, कृपा करून मला आपल्या आश्रमामध्ये मला एक दिवस राहण्याची संधी द्यावी. अशा पद्धतीने तथागताने पुन्हा त्याला हीच विनंती केली. आता काश्यपाने अनेक अडचणी सांगितल्या, अशा पद्धतीने त्या पद्धतीने अनेक अडचणी सांगल्या. भगवान बुद्ध पुन्हा पुन्हा त्यांना आग्रह करू लागले. तर अशा पद्धतीने आग्रह करू लागल्यानंतर काश्यप आहे त्याने म्हणलं की वाद करण्यात माझी काही इच्छा नाही, मला फक्त एवढीची भीती वाटते की तो मला एवढी भीती वाटते की जे अग्निशाळेमध्ये जो नाग आहे तो तुम्हाला प्रवेश करून तुम्हाला त्रास देईल याचीच मला भीती वाटते, म्हणून मी ते नाकारत आहे. अशा पद्धतीने बाकी तुमची इच्छा, अशा पद्धतीने त्याने काय केलं, काश्यपाला ते काश्यपाने मग भगवान बुद्धाने म्हणजे तुमच्या इच्छेनुसार अशा पद्धतीने म्हटल्यानंतर मग भगवान बुद्धाने तिथं एक दिवस एक रात्र राहण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने भगवान बुद्धाला अनुमती मिळाल्यानंतर भगवान बुद्धाने अग्निशाळेमध्ये त्याला प्रवेश केला आणि तिथं जाऊन ते बसले. आणि बसल्यानंतर नेहमीप्रमाणे तो नाग मुस्लिम नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला आणि त्या खोलीमध्ये आल्यानंतर तिथं काश्यपाच्या ऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्यांना दिसले है ना. तिथं काश्यप दिसण्याच्या ऐवजी कोण दिसला, तथागत त्यांना दिसले. भगवंत बसलेले आहेत आणि त्याचा चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत होती. ते पाहून मुस्लिमांना वाटले की एका महान विभूतीच्या साबिल्यात आपण आलेलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आता तिथं त्या मुस्लिम नावाच्या नागराजाने तिथं गेल्यानंतर तिथं पाहिलं तर तिथं का काश्यप नव्हता, तिथं कोण होता, भगवान बुद्ध होते. आता भगवान बुद्ध पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर शांतता, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि त्यांचा प्रभाव अशा पद्धतीने पाहिल्यानंतर त्याला वाटलं का आपण मोठ्या विभूतीच्या दर्शनात आलो आहे आणि अशा पद्धतीने त्याने काय केलं, नतमस्तक होऊन त्यांची पूजा करायला पूजा केली. आणि अशा पद्धतीने आता इथं काश्यप जो आहे त्यांना वाटलं की आता रात्रभर इथं त्या राजाने या तथागताला काय दिलं असेल, नागराजाने त्याला त्रास दिला असेल. अशा पद्धतीने त्या काश्यपाला एक काळजी वाटली होती आणि काळजी वाटल्यानंतर त्याने सकाळी उठलं आणि उठल्यानंतर आपल्या शिष्यासोबत त्यांना वाटलं की आता काय झालं, त्यांना जाऊन पाहावा अशा पद्धतीने त्यांना वाटलं. आणि अशा पद्धतीने वाटल्यानंतर त्यांना जाऊन पाहतात तर त्या ठिकाणी त्यांना असं दिसलं की इथं मुस्लिम जो नाग आहे तो त्यांची काय करत आहे, पूजा करत आहे. एक तर त्यांना उपद्रव काही केलेला दिसत नाहीये, उलट मुस्लिम त्यांना काय करत आहे, पूजा करताना असं दिसला. अशा पद्धतीने मुस्लिम भगवंताची पूजा करत असल्याचे त्यांना आश्चर्य वाटले. हे दृश्य पाहून त्यांना एक फार मोठा चमत्कार झाल्यासारखा वाटला. हा चमत्कार एवढा परिणामकारक होता की काश्यपाने तथागताला आपल्या जवळ राहण्याचा व आश्रम स्थापन करण्याची विनंती त्याने केली. म्हणजे एवढा चमत्कार त्यांना वाटला की तथागत आपल्याच आश्रमामध्ये राहावे अशा पद्धतीने वाटले आणि त्याची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला या काश्यपाने काय म्हणलं तर आपण इथंच राहावं, इथंच आपला आश्रम स्थापन करावा अशा पद्धतीने त्या काश्यपाने भगवान बुद्धाला म्हणलं. आता तथागताने तिथं राहण्याचे मान्य केले. पण आता दोघांचा हेतू काय आहे, वेगवेगळा आहे. त्या दोघांचा हेतू काय आहे, वेगवेगळा आहे. काश्यपाचा हेतू होता की मुस्लिम नागराजापासून आपले संरक्षण मिळावे, हा मुस्लिम म्हणजे काश्यपाचा हेतू होता. तथागताला वाटले की एके दिवस आपण आपल्या धर्माचा उपदेश देऊ अशा पद्धतीने हा तथागताचा उद्देश होता. अशामुळे तथागत इथं थांबले. आता पण काय झाले, काही दिवस झाल्यानंतरही त्या काश्यपाने तथागताचा धर्म ऐकून घेण्याची कोणतीही अनुमती दाखवली नाही, कोणतीही अनुकूलता दाखवलेली नाही. तेव्हा त्यांना वाटते फक्त तथागत काय आहे, केवळ चमत्कार करणारे आहे, बाकी काही नाही असे त्यांना वाटले. कोणाला, काश्यपाला. आता एके दिवशी तथागत स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना काश्यपाला विचारतात की तुम्ही अरंग आहात का. म्हणजे तथागत एक दिवस स्वतःहून त्यांना विचारतात काश्यपाला तुम्ही अरंत आहात का अशा पद्धतीने विचारले. जर तुम्ही अरंत नसाल तर या अग्निहोत्रीच्या पूजामुळे तुमचं कोणतं हित साध्य होणार आहे अशा पद्धतीने म्हटल्यानंतर आता तो काश्यप म्हणाला अरंत होणे म्हणजे काय हे मला माहित नाही, आपण ते स्पष्ट करून मला सांगावे अशा पद्धतीने त्या काश्यपाने म्हटलं.
नंतर भगवंताने काश्यपाला म्हणाले, अष्टांगिक मार्गापासून च्युत होणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अनंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पाप कर्मातून मुक्त होऊ शकत नाही. आता भगवान बुद्धाने सांगितलं की ज्याने अष्टांगिक मार्गाचं पालन करून सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट केलं नाही त्याला म्हणतात अनंत. या अग्नीच्या पूजा करून कोणीही पापातून मुक्त होत नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला म्हटलं. आता हा काश्यप आहे अहंकारी माणूस होता, म्हणजे अहंकार होता त्याला काय एवढा आपण एवढं काय हा एवढा विद्वान नाव अशा पद्धतीने त्याला अहंकार होता. म्हणून तथागताच्या विधानाला, आता तथागताचे जे विधान होतं ते एकदम असं स्पष्ट दिसणारे होते, म्हणजे एकदम समर्थन करण्यासारखे होते. आणि तथागताच्या विधानाला आपण विरोध करू शकत नाही एवढी बुद्धिमत्ता आपल्यामध्ये नाही असं तथागताला वाटलं. आणि अशा पद्धतीने त्याच्या मनाची नम्रता आणि शालीनता व्यक्त झाली आणि खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी त्याने दाखवली. तेव्हा भगवान बुद्धाने आपल्या धर्माचा उपदेश करण्याचं त्याने काय ठरवलं. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने शेवटी त्यांना हा जो भगवान बुद्धाने त्यांना धर्म सांगितला आणि धर्म सांगितल्यानंतर तो सिद्धांत त्यांना मान्य झाला आणि अशा पद्धतीने त्याचा अनुगायी झाला. आता कोण हा जो काश्यप आहे अहंकारी होता, हा अहंकारी असल्यामुळे सहसा तो कोणाला भाव देत नव्हता. पण भगवान बुद्धाने ते धर्म सांगितल्यानंतर त्या तत्व एवढे चांगला स्पष्टपणे म्हणजे वाटले की सत्याचे तत्व आले, एवढे बुद्धिवानचे तत्व आले त्यांच्या बुद्धीला आपण काही जिंकू शकणार असं त्याला वाटलं आणि तो नम्र होऊन मग भगवान बुद्धाचा धर्म श्रवण करायला लागला. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाने आपले तत्व त्यांना सांगितले आणि सांगितल्यानंतर तो अनुयायी झाला. आता गुरुला अनुसरून काश्यपाच्या शिष्याने सुद्धा काय केली, त्या धर्माची शिकवण ग्रहण केली. आता तो काश्यप आहे, तर काश्यप जेव्हा भगवान बुद्धाचा शिष्य बनला तर त्याचे शिष्य सुद्धा काय झाले, भगवान बुद्धाचा धर्म श्रवण सुद्धा करून काय झाले, ते सुद्धा काय झाले शिष्य झाले. म्हणजे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आमचे शिष्य झाले. आता उर्मिला काश्यपाने या सर्व वस्तू ज्या यज्ञ करण्यासाठी त्यांच्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या काय केल्या, नदीत फेकून गेल्या. आता ज्या त्यांच्या सगळ्या वस्तू नदीत फेकून गेल्या भगवान बुद्धाच्या दृष्टी पडल्यानंतर अशा पद्धतीने काय झाल्या, त्या वस्तू वाहत 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 काय झाल्या, वरच्या बाजूला खालच्या बाजूला आल्या. आता खालच्या बाजूला कोण होते, नदी काश्यप आणि गया काश्यप होते. अशा पद्धतीने त्यांनी या वस्तू पाहिल्या आणि त्या पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आपल्या बंधूचे काय झाले, या आपल्या बंधूच्या सगळ्या वस्तू काय अवास्तव झालेल्या फेकल्या आपल्याला दिसल्या तिकडं. अशा पद्धतीने त्यांचं काय झालं, अशा पद्धतीने त्यांना काळजी वाटायला लागली आणि काळजी वाटल्यानंतर ते दूषित झाले आणि अवस्थ झाले आणि त्यांना वाटले की आपण जाऊन परत तिथं जाऊन पाहावं. अशा पद्धतीने तिथं जाऊन त्यांनी आपल्या त्या दोन्ही आहेत, गया काश्यपाने आणि नदी काश्यपाने त्याचे शिष्य हे सगळे मिळून मग तिकडं आपल्या बंधूचं काय झालं अशा पद्धतीने पाहण्यासाठी गेले. आता पाहण्यासाठी गेल्यानंतर तिथं पाहिलं तर काय झालं, जो काश्यप आहे म्हणजे उरलेला काश्यप आहे आणि त्याचे 500 शिष्य काय झाले आहे की भिक्षूच्या देशामध्ये त्यांना आश्चर्य झाले की कसं काय झालं. तर त्यांना मग पाहिल्यानंतर त्यांना एक चमत्कारासारखा वाटला. मग त्यांनी त्याची चौकशी केली आणि त्या चौकशी केल्यानंतर त्यांना सगळी हकीकत त्यांनी उरलेल्या काश्यपाने त्यांना सांगितली. आता आपल्या भावाने जसे अनुकरण केले तसेच आपणही अनुकरण करावे असं सुद्धा त्यांना वाटलं, म्हणजे त्या दोन्ही भावांना सुद्धा वाटलं. म्हणून त्यांनी आपली मोठी इच्छा म्हणजे आपल्या त्या दोन्ही भावाने आपली इच्छा त्या उरलेल्या काश्यपाजवळ सांगितल्या. त्यानंतर दोनही भावाने त्या सर्व धर्म आणि अग्निहोत्री याविषयी भगवान बुद्धाच्या प्रवचन ऐकली आणि ऐकल्यानंतर त्या दोघेही बंधूंनी तथागताला म्हणले, त्या दोघे बंधूंना भगवान बुद्धाने तथागताने त्या दोन्ही बंधूंना सांगितलं, जसं लाकडावर लाकूड घासल्यावर अग्नी बाहेर पडतो तेव्हा विचाराच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळाधूर वर येतो. तर अशा पद्धतीने म्हणला तर लाकडावर लाकूड घासल्यानंतर जसं अग्नी बाहेर पडतो तशाच पद्धतीने विचाराचा वर राखण म्हणजे जिथं गोंधळलेले विचार असतात त्याला जर घासून टाकले, त्याला जर बाहेर काढले, अशा पद्धतीने जिथं अंधकारातून जसं अंधार म्हणजे अग्नी पेटल्यानंतर त्याचा काळा धूर बाजूला पडून जातो तशाच पद्धतीने आपल्या मनाचा अंधकार दूर होऊन जातो. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना प्रवचन केले. त्यानंतर भगवान बुद्ध त्याला सांगतात
काम, क्रोध, अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टीला भस्मसात करतात. म्हणजे अशा पद्धतीने सांगितलं की काम, क्रोध, अविद्या ह्या एखाद्या अग्नीप्रमाणे आहेत आणि माणसाला काय करतात ते सगळ्या गोष्टीला भस्म करून टाकतात. म्हणजे माणसाला दुःख पोचण्यासाठी त्या करतात भस्म करून टाकतात. म्हणजे दुःखामुळे होण्यासाठी त्याला भस्म करून टाकतात. म्हणून एखादा मार्गात सापडला आणि काम, क्रोध, अविद्या याचा नाश झाला तर त्याचबरोबरच नवीन दृष्टी, ज्ञान आणि सदाचारण याचा जन्म होतो. म्हणजे जेव्हा आपल्या मनातून काम, क्रोध आणि अविद्या हे नष्ट झाला तर आपल्याला काय ते नवीन दृष्टी प्राप्त होते, नवीन मार्ग प्राप्त होतो, सदाचाराचा मार्ग त्याला लागतो. अशा म्हणून एखाद्या माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली तिच्यामुळे तृष्णा नाहीसा होते आणि तृष्णा नाहीसा झाली की मनुष्य समन बनतो. आता याचं काय म्हटलं नाही, एखाद्या माणसाला पापाविषयी घृणा निर्माण झाली तर तिला त्याच्यातून तृष्णा नाहीसा होते आणि तृष्णा नाहीशी झाली तो होतो काय होतो, समन होतो. बरोबर. केव्हा समन होतो, जेव्हा तृष्णा नष्ट झाली तेव्हा, है ना. तर भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षी अग्निपूजेविषयी जो त्यांना आदर होता तो आदर नष्ट झाला आणि मग ते बुद्धाच्या शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आता ते दोन्ही भाऊ सुद्धा काय झाले, भगवान बुद्धाचे शिष्य बनले. आणि अशा पद्धतीने काश्यपाची धम्मदीक्षा हा भगवान बुद्धाचा सर्वात मोठा विजय असतो. कारण लोकांच्या मनावर त्याचा फार मोठा पगडा होता. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला काश्यपाची दीक्षा दिली आणि भगवान बुद्धाला हा फार मोठा विजय प्राप्त. आता त्यानंतर सारीपुत्र आणि मोगलान याची धम्मदीक्षा. तिसरा भाग आहे सारीपुत्र आणि मोगलान याची धम्मदीक्षा. आता तथागत राजगुरात राहत असताना संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. आता त्यांच्या भागामध्ये पाहिलं 6 विद्वान होते. त्या 6 विद्वानापैकी संजय हे पुत्र होता आहे की नाही. अशा पद्धतीने संजय नावाचा म्हणजे तिथं विद्वान एक राहत होता. त्याच्याजवळ 250 परिवारक शिष्य म्हणून होते आहे ना आणि हे त्याच्यासोबत राहत होते. तर त्याच्या शिष्य वर्गामध्ये सारीपुत्र आणि मोगलान नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. आता इथं संजय होता त्याला 250 शिष्य होते आणि त्या 250 शिष्यामध्ये सारीपुत्र आणि मोगलान नावाचे जे 2 शिष्य त्यांना सुद्धा त्याच्यात होते. आता संजयाच्या उद्देशाने सारीपुत्र आणि महामोगलान याचे समाधान झाले नाही. ते याच्यापेक्षा चांगला तत्वज्ञानाचा शोध होता. आता संजयाच्या अधिपत्यामध्ये ते राहत होते पण तरी पण त्यांना संजयाच्या तत्वज्ञानामध्ये समाधान मिळालेलं नाही. म्हणून ते दोघेजणी पाहत होतं तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं तत्वज्ञान कुठं भेटलं अशा पद्धतीने त्याच्या शोधामध्ये होते. आता एके दिवशी सकाळी पंचवर्गीयपैकी अश्वजित नावाचा भिक्षू किवर परिधान करून भिक्षाटनासाठी हातामध्ये किवर घेऊन राजगृहामध्ये होता भिक्षाटन करत होता. म्हणजे आता अश्वजित नावाचा जो भिक्षू होता हा एक दिवस राजगृहामध्ये काय करत होता, भिक्षाटन करत होता. आता अश्वजिताची ही गंभीर चालणूक म्हणजे ही चालताना जे वागणूक आहे आणि जे सारीपुत्राने पाहून चकित झाला. आता अश्वजिताला चारिता करत असताना जो सारीपुत्र काय झाला, आश्चर्यचकित झाला. का आश्चर्यचकित झाला, कारण अश्वजित हा तो चालत असताना एकदम अशा पद्धतीने त्यांना वाटत होता की त्याची चलवणूक पाहून काय झाला, आश्चर्यचकित झाला. म्हणजे त्यांचं जे वागणूक वगैरे आहे आचरण नाही, चालताना जे जात आहे विचार करत आहे हे पाहिल्यावर तो काय झाला, आश्चर्यचकित झाला. म्हणून वंदनीय अजिबात पाहिल्याबरोबर सारीपुत्र स्वतःचे विचार करू लागला की खरोखर हा पुरुष जगातील एक महान योग्यतेचा भिक्षू आहे. जर मी या भिक्षूकडे गेलो आणि मित्रा तू कोणामुळे वैराग्य प्राप्त करून घेतले, तुझा गुरु कोण, तू कोणत्या धर्माला मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे. अशा पद्धतीने आता सारीपुत्राने त्या अश्वजित भिक्षूला पाहिलं आणि अश्वजित भिक्षूला पाहण्याबरोबर त्याला वाटलं की हा खरोखरच एक चांगला भिक्षू आहे, याच्याकडे काहीतरी असं महान तत्वज्ञान आहे. म्हणून आपण त्याला काय केलं पाहिजे, त्याला जाऊन विचारलं पाहिजे तू कोणाचा गुरु आहे, कोणामुळे वैराग्य प्राप्त झाला आहे, तुमची धर्माची शिकवण काय. अशा पद्धतीने आपण त्यांना जाऊन विचारलं पाहिजे असं त्याला वाटलं. परंतु सारीपुत्रा
सारिपुत्र मनाशीच म्हणाला. काय म्हणाला की हा भिक्षू जेव्हा विचारण्याची हे वेळ नाही, म्हणजे आता भिक्षूला हे विचारण्याचा वेळ नाही, कारण तो भिक्षेसाठी एका घराच्या आवारात शिरलेला आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने आपण त्याला विचारू शकत नाही. तर अशा पद्धतीने आपण उचित आहे की त्याच्या मागोमाग जाण्यास काय हरकत आहे. तर अशा पद्धतीने मग त्यांना त्या सारिपुत्राने काय केलं, त्या आठवत भिक्षूच्या मागोमागे जायला लागला आणि राजगुरात आपली भिक्षा संपल्यानंतर त्या वंदनीय अश्वजिताने आपले अन्न घेऊन परत फिरला आणि नंतर ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारिपुत्र गेला. त्याच्या समोर जाऊन त्याला अभिवादन केले आणि आदरीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला. आता सारिपुत्राचं भिक्षाटन झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ गेल्यानंतर सारिपुत्र आपल्या ठिकाणी गेला, तेव्हा हा म्हणजे अश्वजित आपल्या ठिकाणी गेला है ना भिक्षाटन करून. तेव्हा मग सारिपुत्र त्याच्या पाठोपाठ गेला आणि तिथं गेल्यानंतर मग त्याच्याशी बोलू लागला. अश्वजिताच्या समोर जाऊन उभा राहून सारिपुत्राने त्याला विचारले की मित्रा, आपली मुद्रा काय आहे? शांत आहे, आपले रूप शुद्ध आहे, तेजस्वी आहे, आपण कुणामुळे वैराग्य धारण केले आहे, आपला गुरु कोण, आपण कोणत्या धर्माला मानता. आता अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर अश्वजित म्हणाला की मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान समन आहे, त्याच्या नावाने मी परिवज्या धारण केलेला आहे, तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धर्माला मी अनुसरतो. आता शाक्य कुळातील म्हणजे कोण? तथागत भगवान बुद्ध. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे, त्यांनी आपल्याला कोणता उपदेश दिलाय? अशा पद्धतीने सारिपुत्राने विचारलं. अशा पद्धतीने मग त्या अश्वजिताने काय सांगितलं की मित्रा, मी एक तरुण शिष्य आहे आणि नुकताच मी दीक्षा घेतलेली आहे आणि त्याचा धर्माचा आणि शिक्षत्वाचे मी नव्याने पत्कार केलेला आहे. मी याला नवीन शिष्य झाला आहे, म्हणून मला धर्माचा तपशील माहिती देता येणार नाही, म्हणजे जसे शब्द आहेत तसे काही माहिती देणार येणार नाही, पण त्याचा अर्थ काय आहे हे मी तुला थोडक्यात सांगतो. आता काय म्हणतात त्यांनी की जसं धर्म त्याने सांगितला, म्हणजे बुद्धांनी जसं शब्द सांगितले तसे शब्द मला सांगता येत नाही, पण त्याचा अर्थ काय आहे मला सांगता येईल. म्हणजे तपस्वीर जसं आहे तसं सांगता येणार नाही, पद्धती सांगता येणार नाही, पण त्याचा अर्थ मला सांगता येते, अशा पद्धतीने म्हटलं. नंतर त्या परिवाजक सारिपुत्राने त्या अश्वजित मंत्रीला म्हणलं, ठीक आहे, आपणास योग्य वाटेल त्याप्रमाणे सविस्तराने थोडक्यात सांगा, मला त्याचा अर्थ सांगा, मला त्याचा अर्थ हवा आहे, शब्दाचे अवलंबन नको. म्हणजे मला जसे शब्द काही पाहिजे त्या शब्दाचे मला देणे घेणं नाही, मला फक्त त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे, समजला पाहिजे, अशा पद्धतीने म्हणतात. त्याच्यानंतर अश्वजिताने भगवान बुद्धाचा धम्माचा उपदेश सारांश म्हणून सांगितला, त्याने सारिपुत्राचे समाधान झाले. म्हणजे अशा पद्धतीने थोडक्यात भगवान बुद्धाचा धम्मोपदेश त्यांना सांगितला आणि अशा पद्धतीने त्याचं समाधान झालंय. सारिपुत्र आणि मोगलायन हे जरी सख्खे भाऊ नसले तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत होते आणि त्यांनी एकमेकाला असे वचन दिले होते की ज्याला प्रथम योग्य असा मार्ग सापडेल त्याने दुसऱ्यांना तो सांगावा. अशा पद्धतीने एकमेकाला वचन दिलं होतं की ज्यांना एखादी सत्य सांगितलं तर त्या दुसऱ्यांना त्याने सांगावा. अशा पद्धतीने ठरल्याप्रमाणे मोगलायन जिथं होता तिथं सारिपुत्र गेला. आता सारिपुत्राला पाहून मोगलायन म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शांत आहे, तुझं रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे, सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? अशा पद्धतीने मोगलाने त्या सारिपुत्राला पाहिल्याबरोबर म्हणायला लागला. तेव्हा सारिपुत्राने म्हटलं, होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झालेलं आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? नंतर सारिपुत्राने त्या अश्विताजवळ झालेल्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांना, है ना. म्हणजे मोगलाने विचारलं सत्य ज्ञान तुला कसं झालं? तेव्हा मग सारिपुत्राने सांगितलं की आपण कशा पद्धतीने अश्वजित भंतीजीला भेटलो आणि आपण कशाला आपल्याला कसा धर्म लाभला, अशा पण ते सगळं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मोगलायनाने सारिपुत्राला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊया आणि तथागताला भेटूया आणि आपण तथागताला आपला गुरु बनवूया. अशा पद्धतीने मोगलाने सारिपुत्राला म्हटलं. आता सारिपुत्र त्यांना म्हणतात की मित्रा, अडीचशे परिवाजक आपल्या मुळे येथे राहत आहेत आणि ते आपल्याला मानतात. त्याचा निरोप देण्यापूर्वी आपण त्यांना ते सांगू आणि त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे. म्हणजे आता त्यांनी म्हटलं की अडीचशे जे परिवाजक आहेत ते आपल्यामुळे तिथं राहतात
त्यांना आपण पहिल्यांदा सांगितलं पाहिजे, त्यांचा आपण सांगू आणि त्याचा निरोप घेतल्यानंतर आपण जाऊ. म्हणजे त्याचा निधी ज्यांना त्यांना जे वाटेल ते करतील है ना, अशा पद्धतीने. नंतर सारीपुत्र आणि मोगलाने ते परिवाजकाजवळ गेले आणि त्यांना त्यांनी आपले मत सांगितले. तेव्हा त्याने असं म्हटलं की मित्रांनो, आम्ही तथागताला शरण जाणार आहोत, तेच आमचे गुरु आहेत. अशा पद्धतीने त्याने आपल्या परिवाजकाला सांगितले. जे 250 परिवाजक त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं काय म्हटलं त्या 250 परिवाजकांनी, महाराज, आपल्यामुळे आम्ही इथे राहतोय आणि आम्ही आपल्याला मानतोय. महाराज, जर आपण त्या थोर महाशमनाच्या मार्गदर्शनाने पवित्र जीवन जगणार असाल तर आम्हीही तोच मार्ग पत्करू. अशा पद्धतीने त्या 250 परिवाजकांनी उत्तर दिले. नंतर सारीपुत्र आणि महामोगलान हे संजय होता तिथे गेले. आता संजय कोण? त्यांचा सर्वाचा गुरु आहे ना. अशा पद्धतीने त्यांच्याकडे गेलं आणि त्यांना म्हणाले की मित्रा, आम्ही भगवान बुद्धाला जाऊन मिळणार आहोत, तेच आमचे गुरु आहेत. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या संजय बेलपुतांनी म्हटलं तर त्याचे मित्रांनो, जाऊ नका, आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. अशा पद्धतीने त्या संजय बेलपुतांनी त्यांना म्हटलं. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर सारीपुत्राने आणि मोगलाने पुन्हा तेच दोनदा म्हटलं आणि दोनदा तसं म्हटल्यानंतर सारीपुत्राने सुद्धा तसंच उत्तर दिलं. तर अशा पद्धतीने नंतर ते 250 परिवारक घेऊन सारीपुत्र आणि मोगलान भगवान बुद्ध जिथे राहत होते त्या राजगृहाच्या वेळूवनामध्ये गेले है ना. आणि सारीपुत्र आणि मोगलान हे दुरून येत असतानाच तथागताने पाहिले आणि पाहून ते भिक्षू लोकांना म्हणाले, ते पहा, भिक्षू 2 सोबती येत आहेत. सारीपुत्र आणि मोगलान त्याच्याकडे बोट टाकून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकापैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्य होतील. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी ते गुरु नसेच आहेत तेव्हाच भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, भिक्षू लोक सांगतात, हे 2 जे सोबती येत आहेत ते माझ्या श्रावण सत्रातील प्रमुख शिष्य होणार आहेत. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं. वेळूवनात पोहोचल्यानंतर जेथे भगवान बुद्ध होते तेथे गेले. त्यानंतर समोर जाऊन त्यांना साष्टांग प्रणाम केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. अशा पद्धतीने ते दोघांनी म्हटलं. नंतर एही भिक्षवे म्हणून हा मंत्र म्हणून भगवंताने सारीपुत्र आणि मोगलान आणि 250 जटिलांना बुद्धाचे शिष्य बनवून टाकले. अशा पद्धतीने एक 250 लोक काय झाले? बुद्धाचे शिष्य बनले. कोण? सारीपुत्र आणि त्याच्यासोबत सारीपुत्र, महामोगलान आणि 250 शिष्य हे भगवान बुद्धाचे शिष्य बनले. आता राजा बिंबिसाराची धम्म दीक्षा. बिंबिसार राजा कुठं? मगध आहे ना. आता राजगुरू हे मगधचे बिंबिसार राजाची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलाचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागले. आता जटिलाची दीक्षा झाल्यानंतर, एवढ्या मोठ्या जटिलाची दीक्षा झाल्यानंतर त्या शहरातील सर्वजण काय करत होते? भगवंताची चर्चा करत होते. स्वतः जटिल कोण? काश्यप बंधू जे आहेत ना, त्यांची दीक्षा झाल्यानंतर शहरातले सगळे लोक चर्चा करायला लागले. अशा प्रकारे बिंबिसाराला भगवान बुद्ध आपल्या शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराच्या मनामध्ये विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराचारी अशा जटलांना दीक्षांतर करावयास लावणे ही काही साधी गोष्ट नव्हे आणि निश्चितच तो अरंत आणि सम्यक समृद्ध असला पाहिजे. तो विद्वान आणि सतर्कनी जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, त्रांतिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव याचा गुरु असला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने भगवान बुद्धाला म्हणतात की हा सर्वश्रेष्ठ गुरु अरंत समशुद्ध असला पाहिजे आणि हा मानवाला आणि देवतांना सुद्धा गुरु झाला असला पाहिजे. देवतांना सुद्धा उपदेश करणारा गुरु असला पाहिजे. ते सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशा सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. म्हणजे तथागताला जे सत्य लाभलेलं आहे असा सत्याचा लाभ तो दुसऱ्यांना उपदेश करत असला पाहिजे. ज्याचा आधी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे. म्हणजे आधीवाला, मध्यवाला आणि शेवटचा असं सर्व काय आहे? कल्याणकारी आहे असा आशय हा बुद्धाचा धर्म असला पाहिजे. आणि अशा दोन्ही अत्यंत सुंदर शब्दामध्ये तो धर्म शिकवत असला पाहिजे. आणि संपूर्ण निर्दोष
शुद्ध पवित्र जीवनाचा तो स्वार करीत असला पाहिजे. त्याच्यासारखा माणसाचे दर्शन घेणे योग्य आहे. अशा पद्धतीने तो बिंबिसारला माणूस सांगतो की अशा पद्धतीने एवढा विद्वान एवढा चांगला धर्म सांगणारा व्यक्ती आहे त्याचं आपण दर्शन घेतलं पाहिजे असा कोण म्हणतोय? बिंबिसार राजा. ज्याचा आता म्हणून राजा बिंबिसार मगध मधील द्वादश दश सहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ याच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेले. आता तो राजा काय केलं त्याने भगवान बुद्ध जिथे होते तिथं खूप मोठ्या संख्येने म्हणजे 12,000 लोकांच्या संख्येने तो काय झाला तिथं भगवान बुद्धाकडे ब्राह्मण आणि गृहस्थाला घेऊन भगवान बुद्ध जिथे होते तिथं गेला. भगवान बुद्धासमोर जाऊन अभिवादन करून त्याच्या जवळ बसला. अशापर्यंत बिंबिसार राजा भगवान बुद्धाला वंदन केलं आणि जाऊन बसला. आणि मगच म्हणजे ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थापैकी देखील काहींनी तथागतांना आदरवंदन केले. आता तिथं गेल्यानंतर काही जे त्याच्या सोबत आले तर काही लोकांनी त्याला वंदन केले. काही लोकांना तिथे जाऊन बसले. बसल्यानंतर त्यांना आपलं कुळ सांगितलं. आपलं कुळ आपलं अशा पद्धतीने विनंती करून सगळे कुशलक्षेम विचारून त्यांना आपल्या पद्धतीने हात जोडून अशा पद्धतीने आपलं नाव सांगून किंवा आपलं गोत्र सांगून असे म्हणून काही तिथं लोक तिथं ब्राह्मण तिथं बसले. काही न बोलता चुपचाप जाऊन तिथं बस आहे ना अशा पद्धतीने. आता मगध मधीलच्या द्वादश दश सहस्त्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धा बरोबर आलेल्या भिक्षूमध्ये उरलेल्या काश्यपाला सुद्धा पाहिले. अशा पद्धतीने तिथं भगवान बुद्ध दिसले आणि उरलेला काश्यपही दिसला. त्यांच्या मनामध्ये विचार आला हे कसे काय आहे ना. आणि हा थोर समन उर्वेला काश्यप. आता त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की एवढा मोठा उर्वेला काश्यप हा तिथं भगवान बुद्धाच्या समोर दिसत आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की हे जे तथागत आहे समन गौतम आहे हा उर्वेला काश्यपाचा शिष्य आहे की उर्वेला काश्यप हा तथागताचा शिष्य आहे. अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. अशा पद्धतीने कोण कोणाचं जीवन जगत आहे कोण कोणाचा शिष्य बनलेला आहे अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये ही भावना झाली. आता त्या सर्वांच्या मनात असलेला प्रश्न जाणून तथागताने उर्वेला काश्यपाला म्हणाले हे उर्वेला वासी. तथागत काय म्हणतात त्याला हे उर्वेला वासी तुला लोक महापुरुष म्हणतात आहे ना. तुला कसे काय आढळले की ज्यामुळे तू अग्नी पूजा सोडून दिली अग्निहोत्रीचा त्याग केला हे कसे काय ठरले. तर भगवान बुद्ध त्या काश्यपाला म्हणतात की तुझ्यामध्ये असं कोणतं घडलं तर ज्याच्यामुळे तू अग्नीची पूजा करणं सोडून दिलेली आहे. तर काश्यपाने उत्तर दिले रूप शब्द रस आणि युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन क्रिया या वस्तूची यज्ञापासून प्राप्ती होऊ शकते. आता इथं काय म्हटलं नाही तर जे वासनाधीत वस्तू आहेत त्या फक्त त्या यज्ञातून आपल्याला प्राप्त होते. या वस्तू अशुद्ध आहेत आणि हे मला समजल्यामुळे मला यज्ञयाग आणि आहुती याच्यामध्ये काही गोडी राहिलेली नाही. म्हणजे या यज्ञाने मला काय भलं होणार नाही हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी यज्ञाची गोडी सोडून देईन. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनात कशामुळे आला ते सांगा. आता भगवान बुद्धाने म्हटलं की तुमची हरकत नसेल तर हे यज्ञत्याग करून ज्याचा विचार तुमच्या मनामध्ये कसा निर्माण झाला ते सांगा. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या उर्वेला काश्यपाने आपल्या आसनावर उभा राहिला. आपल्या वस्त्र त्याने खांद्यावर बरोबर घेतले आणि त्यानंतर तो तथागताला नतमस्तक होऊन साष्टांग प्रणाम दिवात केला आणि तो म्हणाला की माझे गुरु तथागत आहेत मी त्याचा शिष्य आहे. आणि तेव्हा मगधातील त्या ब्राह्मण आणि गृहस्थांना समजले की उर्वेला काश्यप हा महाश्रमण तथागताचा त्याने काय केलं नाही शिष्य बनलेला आहे आणि हे पवित्र जीवन तो अनुसरण करत आहे. अशा त्यानंतर त्या द्वादश दशसहस्त्र ब्राह्मणाचा आणि गृहस्थाच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने आपल्या धर्माचा अवशेष केला. म्हणजे भगवान बुद्धाने मग त्यांना त्या सगळ्या ब्राह्मणांना त्या सगळ्या गृहस्थ लोकांना काय केला पूर्वज्ञा म्हणजे त्याला उपदेश दिला. आणि एकही काळा डाग न पडलेला स्वच्छ वस्त्राप्रमाणे रंग उत्तम करतो त्याप्रमाणे बिंबिसार राजाचा अधिपती अशा त्या मगधवासी हजारो ब्राह्मणां गृहस्थाने त्या शुद्ध आणि निष्ठुर धर्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा
केले. आता अशा पद्धतीने जसा शुभ्र वस्त्र असतो त्याला एकही डाग नसतो, अशा वस्त्राला जेव्हा आपण रंगामध्ये मिसळतो तर त्याला परिपूर्णता रंग काय करतो, धारण करतो. म्हणजे असा वस्त्र जो पूर्णपणे शुभ्र आहे अशा वस्त्राला आपण कलर दिला तर तो काय करतो, त्याला परिपूर्णता असा रंग काय होतो, चढतो. तशाच पद्धतीने भगवान बुद्धांनी उपदेश केल्यानंतर भगवान बुद्धाचा जो धम्म आहे या धम्माचा त्याने काय रंग धारण केला. त्या सगळ्या लोकांनी काय केलं, त्या रंगाचं धारण केलं. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म त्याने ग्रहण करून टाकला आणि ताबडतोब तिथच्या तिथंच 1000 लोकांनी तिथं आपली कबूल दिली की आम्ही बुद्धाचे उपासक म्हणून समजावे. अशा पद्धतीने त्यांनी असं केलं. आता हे दृश्य पाहून धम्म समजल्यावर त्याचे आकलन झाल्यानंतर निश्चितच अनिश्चितता नष्ट झाल्यानंतर सर्व शंकेचे निरासन झाल्यानंतर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मगधराज शैय बिंबिसार भगवंताला म्हणाला, काय म्हणा, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना ज्या 5 इच्छा होत्या त्या आता माझ्या पूर्ण झाल्या. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा हा धम्म त्याला आकलन झाल्यानंतर भगवान बुद्धाचा धम्म श्रवण केल्यानंतर हा जो बिंबिसार राजा आहे त्याने म्हणलं की जेव्हा मी राजपुत्र होतो तेव्हा माझ्या 5 इच्छा होत्या, त्या 5 इच्छा आता मला काय झाल्या, पूर्ण झाल्या. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आता तर भगवान बुद्धाला मी सांगतो, जेव्हा मी राजपुत्र असताना माझ्या मनामध्ये पहिला विचार आला होता की राज्याभिषेक झाला तर काय बहाल होईल. अशा पद्धतीने नंतर ही माझी पहिली इच्छा सुद्धा काय झाली, ती पूर्ण झाली. म्हणजे त्याच्या मनामध्ये पहिली इच्छा निर्माण झाली की माझा राज्याभिषेक झाला तर किती चांगलं होईल. अशा पद्धतीने पहिली इच्छा त्याची पूर्ण झाली राज्याभिषेक झाल्यानंतर. त्याच्यानंतर अनंत समय संबुद्ध माझ्या राज्यात आले ते किती चांगले होईल अशी दुसरी इच्छा होती. ही दुसरी इच्छा सुद्धा काय झाली, पूर्ण झाली. त्यानंतर भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल अशी पद्धतीने तिसरी इच्छा होती. ही तिसरी इच्छा सुद्धा माझी काय झाली आहे, पूर्ण झाली. त्याच्यानंतर चौथी इच्छा भगवान बुद्धाचा धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. आता भगवान बुद्धाचा धम्म मला शिकवायला मिळावा अशी चौथी इच्छा होती. तर ही चौथी इच्छा सुद्धा काय झाली, पूर्ण झाली. त्याच्यानंतर भगवान बुद्धाचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. तर 5वी इच्छा काय होती, तर भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला कळावा अशी 5वी इच्छा होती. ही इच्छा काय झाली, पूर्वी झाली. म्हणून मी राजपुत्र असताना अशा पद्धतीने माझ्या 5 इच्छा होत्या, त्या 5 इच्छा सुद्धा काय झाल्या, पूर्ण झाल्या. म्हणून हे आश्चर्य आहे, अद्भुत आहे अशा पद्धतीने त्या राजाने म्हटलं. तर अशा पद्धतीने माझ्या 5 इच्छा पूर्ण झाल्या. हे अद्भुत आश्चर्य अशा पद्धतीने माझ्या जीवनात घडलेलं आहे. अशा पद्धतीने जे काही एखाद्या माणसाला गुप्त खजिना म्हणजे भेटावा अशा पद्धतीने मला ते मिळालेलं आहे. अशा पद्धतीने एखाद्या वाट चुकलेल्या माणसाला वाट मिळावी अशा पद्धतीने मला वाट मिळाली. ज्या व्यक्तीला डोळे नाही त्या व्यक्तीला डोळे मिळाले अशा पद्धतीने आहे. ज्या व्यक्तीचा अंधार नष्ट झाला आहे अशा पद्धतीने आहे, तसा माझा अंधार नष्ट झाला आहे. अशा पद्धतीने अनेक मार्गाने मला भगवान बुद्धाचा धम्म शिकवायला मिळाला आणि हे आश्चर्य हे मला आहे. अशा पद्धतीने मला भगवान बुद्ध धम्म आणि संघ याचा मी शरण येत आहो अशा पद्धतीने त्या राजाने आणि भगवंताने आजपासून मला हा धम्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा अशा पद्धतीने त्या राजाने सुद्धा याचना केली. तर अशा पद्धतीने हा बिंबिसार राजा सुद्धा भगवान बुद्धाचा काय झाला, शिष्य झाला. आता त्यानंतर 5वा आहे अनाथपिंडकाची धम्म दीक्षा. आता सुदत्त हा कौशल देशाचा राजधानी श्रावस्ती मधील एक रहिवासी होता. अनाथपिंडक आहे त्याचं नाव सुदत्त आहे. तो हा सुदत्त कुठला आहे, कौशल देशामध्ये श्रावस्तीचा काय आहे, रहिवासी आहे. आणि या देशाचा तो राजा प्रसन्नित म्हणजे जो प्रसन्नित त्या तिथचा राजा कोण आहे, प्रसन्नित राजा आहे. आणि त्या सुदत्त हा त्या राजाचा काय आहे, कोषाध्यक्ष म्हणून आहे. कोषाध्यक्ष म्हणजे त्याचा जो संपत्ती सांभाळणारा व्यक्ती अशा पद्धतीने. आता हा जो सुदत्त आहे हा गरिबांना उधार देणग्या देत असल्यामुळे या सुदत्ताला अनाथपिंडक अशा पद्धतीने नाव पडलेलं आहे. म्हणजे हा अनाथपिंडक सुदत्त आहे, हा लोकांना गोरगरिबाला काय करतो, दान देत राहतो सुदत्त, म्हणून त्याला अनाथपिंडक अशा पद्धतीने नाव पडलेलं आहे. आता भगवान बुद्ध हे राजगुरू असताना काही खालील कामानिमित्त हा सुदत्त हा राजगुराला आलेला होता.
आणि अशा पद्धतीने त्याच्या सुद्धा काय आहे, राजगृहामध्ये काय होतं की त्याची बहीण एका श्रीमंत श्रेष्ठ व्यक्तीला काय ती गेलेली होती. तो बहिणीच्या घरी काही कामानिमित्त तिथं गेला होता. आता तिथं गेल्यानंतर ते श्रेष्ठी लोक मोठ्या एका भोजनाची तयारी करत होते. आता भोजनाची तयारी करत असल्यानंतर त्याने तिथे जाऊन चौकशी केली. तर त्याने सांगितलं की त्या अनाथपिंडकाला वाटलं की इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात भोजनाची व्यवस्था चालू आहे की एखादी कोणाचं तरी लग्न असलं पाहिजे, नाही तर कोणत्या तरी राजाची मेजवानी असली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांना वाटलं. पण तिथं त्याने चौकशी केल्यानंतर त्याला असं आढळून आलं की हा काय लग्न समारंभ नाही, कोणाचा राज्याभिषेक नाही, तर ते बुद्धाच्या अतिथिसाठी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने त्याला माहिती पडलं. वस्तू तर त्याला बुद्धाचा नाव ऐकल्याबरोबर तो एवढा उत्सुक झाला आणि त्या रात्री तो बुद्धाला भेटण्यासाठी निघाला. अशा पद्धतीने त्याने बुद्धाचं नाव ऐकल्याबरोबर त्याला एवढी उत्सुकता झाली तर त्याला ताबडतोब आपण भेटावा अशा पद्धतीने त्याला वाटलं. आणि ती वेळ रात्रीची होती, पण त्यानं रात्रीची वेळ न पाहता ताबडतोब बुद्धाकडे भेटासाठी निघाला. तर अशा पद्धतीने आता तथागताने त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भावना ओळखले आणि 7व्या शतकाने त्याचे स्वागत केले. म्हणजे तथागताने आता तो जो अनाथपिंडक आहे जसा तथागताजवळ जात आहे तसा त्याच्या मनातली जी शुद्ध भावना त्याने पाहिली आणि तथागताने त्याचा आदर सन्मान केला आणि तथागताने त्याला म्हटलं की या आसनस्थ व्हा अनाथपिंडक, अशा शब्दाचं त्यांना केल्यानंतर हा अनाथपिंडक तिथं जाऊन बसला, आसनस्थ झाला. आणि आसनस्थ झाल्यानंतर तथागताला त्याने आपल्या मनातले प्रश्न विचारले. आता हा अनाथपिंडक तथागताच्या दर्शनासाठी गेला आणि तथागताच्या दर्शनासाठी गेल्यानंतर त्याने मनातल्या आपले जे प्रश्न आहेत ते त्याने तथागताला विचारले. म्हणून आपले जीवन कोण घडवतो, त्याने असे प्रश्न विचारले. कोणते? आपले जीवन कोण घडवतो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणी मात्रांना आपल्या निमित्ताच्या सत्तेची यादीत राहून निमित्तपणे त्याच्यापणे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडवलेल्या मणक्याप्रमाणे त्याची स्थिती झाली असती जर ईश्वराने जग निर्माण. आता या अनाथपिंडकाने काही प्रश्न विचारले की या जगाचा निर्माण करता कोण, आपले जीवन कोण घडवतो, जो ईश्वर आहे का, अशा पद्धतीने म्हटलं. तथागताने सांगितलं की ईश्वर असते तर आपल्याला काही करण्याची आवश्यकता पडली नसती. आपल्याला फक्त राहायचं काम होतं, त्याने ईश्वराने सगळं सांभाळलं असतं. पण तसं आपल्याला दिसत नाही. इथं सगळं माणूस काय आहे, दुःखी आणि आपत्काने असा भरलेला आहे. आपल्याला पाप भोगावं लागत आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं काही ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि चांगले आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आपल्याला इथं उद्भवत आहेत. आणि ईश्वर असता तर त्यातला आपल्याला चांगलीच गोष्ट उद्भवली लागली, वाईट गोष्ट उद्भवता आली नसली. अशा पद्धतीने अनेक कारण देऊन इथं ईश्वराची कल्पना त्याने पूर्णपणे नाकारली भगवान बुद्धाने ना. आणखी असे म्हटले जाते की ब्रह्मा हे जगतकार असू शकत नाही. आता पुन्हा त्यांनी भगवान बुद्धाने सांगितलं की काही लोक ब्रह्मसुद्धाला मानत असतात की या ब्रह्माने जगाला निर्माण केलं, तर ब्रह्मा सुद्धा या जगाचा निर्माता नाही, बीज नाही, अशा पद्धतीने म्हटलं. म्हणून आपल्या भोवती ज्या काही वस्तू आहेत त्या स्वतः अस्तित्वात येतात आणि त्या स्वतः अस्तित्वात येत असतात. या सर्वाचे कारणीभूत ब्रह्मा असू शकत नाही, कारण ते सर्वव्यापी असते तर निश्चितपणे त्याचे निर्माती होऊ शकले नाही. अशा पद्धतीने जर ब्रह्मा जर सर्वव्यापी असली तर अशा पद्धतीने सर्व गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या असतात, पण त्या व्यवस्थित काय नाही. तर अशा पद्धतीने ब्रह्मा सुद्धा काही या जगाचा निर्माण करता नाही. आणखी असे म्हटले जाते की आत्मा नावाची गोष्ट आहे, हे जर आत्मा निर्माण करत असेल तर त्याचे सर्व सुख केल्या का जात नाही. आता या अनाथपिंडाने सुद्धा एक प्रश्न विचारला आत्मेविषयी. तर आत्मा जर तथागताने म्हणलं तर आत्मा असता तर सगळ्या गोष्टी सुखकर झाल्या असत्या है ना. सुख आणि दुःख या हे वास्तविक सत्य आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे काय होतात, सुख आणि दुःख अशा पद्धतीने आहे. म्हणून ती आत्म्याने निर्माण केली असणे हे कसे शक्य आहे. म्हणून या सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आत्मा निर्माण कसं काय करत असेल, अशा पद्धतीने आत्म्याला म्हणलं. मग दुसरे असे की मग निर्माता कोणी नाही किंवा देव असे काहीही नाही. आता भगवान बुद्धाने सांगितलं की इथं कोणीही निर्माता नाही, देव वगैरे असा काही ईश्वर वगैरे नाही. तर हे कार्यकारण भावाचा विधान आहे, जे कार्यकारण भावाचा सिद्धांत आहे आणि त्यामुळे ते जीवन साध्य झाले असते. म्हणजे अशा पद्धतीने एकामुळे दुसरी तिसरी गोष्ट घडत चालते, अशा पद्धतीने सांगणे. म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू कारणाशिवाय अस्तित्वात येत नाही. म्हणजे भगवान बुद्ध इथं सांगतात की माझे म्हणणं असं आहे की कोणती वस्तू बिना अस्तित्वानं काय उदयास येत
नाही. कारणाशिवाय दुसरी वस्तू निर्माण होऊ शकत नाही. म्हणून ईश्वर, ब्रह्मा, आत्मा आणि अशापैकी जे कोणताही याचा निर्माता नाही. म्हणून आपल्या कृत्याचे बरे वाईट परिणाम हे आपणच या भोगावा लागत. म्हणून इथं त्या अनाथ पिंडकाचे प्रश्न कोणते ते ईश्वर आहे का, परमेश्वर आहे का, आत्मा आहे का, ब्रह्म आहे का, अशा पद्धतीचे. मग भगवान बुद्धांनी या सर्वांचं खंडन केलं की ईश्वर परमेश्वर काही नाही आहे, आत्मा वित्मा काही नाही आहे, ब्रह्मा बिर्मा काही नाही आहे. जे काही उत्पन्न होत आहे ते कार्यकारण भावाच्या सिद्धांतामुळे उत्पन्न होत आहे. एका वस्तूमुळे दुसरी वस्तू उत्पन्न होत असते आणि ती नष्ट होत असते, पुन्हा त्याच्यात दुसरी उत्पन्न होत असते. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याने सर्व कळवलं. आता त्याला भगवान बुद्धाने प्रत्यक्ष समुत्पाद म्हणून हा सिद्धांत त्याला सांगितला. तर अशा पद्धतीने हा सिद्धांत त्यांना सांगितला. जशा पद्धतीने कार्यकारण भावाचा सिद्धांत सांगितला त्यालाच प्रत्यक्ष समुत्पाद अशा पद्धतीने मला जसे त्याने उदाहरण दिलं. जसं सोन्याचा एक पेला म्हणजे गिलास हा आतूनही सोन्याचा असतो, बाहेरूनही सोन्याचा असतो. कशाच पद्धतीची ही गोष्ट आहे अशा पद्धतीने म्हटलंय. म्हणून ईश्वराच्या पूजेचे आणि त्याच्या प्रार्थनाच्या करण्याचे खोटांगाचा त्याग करूया. ज्याच्यापासून काही फायदा होत नाही अशा गूढ विषयी निष्कर्मा करीत बसून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा याचा आपण त्याग करावा आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्याचे फळही आपल्याला नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्या अनाथ पिंडकाला भगवान बुद्धांनी सांगलं की जे कर्मकांड आहे अशा खोटांडामध्ये करून कर्मकांडामध्ये पूजापाठीमध्ये न राहून आपला वेळ आणि आपला पैसा नष्ट करू नये आणि आपण चांगले जीवन जगण्यासाठी कुशल कर्म करत राहिलं पाहिजे आणि कुशल कर्मामुळेच आपल्याला चांगले फळ मिळतात. अशा पद्धतीने अनाथ पिंडकाला सांगितलं. आता अनाथ पिंडक म्हणाला भगवंताने सांगितलेले ते सत्य मला समजलेलं आहे ना आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंताने मला उपदेश करावा. आता तो अनाथ पिंडक म्हणतात की तुमचा धर्म ऐकल्यानंतर माझं मन काय झालंय मला समजलंय पण आता मी काय करावा हे भगवान बुद्धाने सांगावा. ठीक आहे काय ठीक आहे तर अशा पद्धतीने अनाथ पिंडकाने विचारलं की आपला धर्म मला कळालेला आहे, आता मी काय करावा अशा पद्धतीने मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप काम आहेत. आता अनाथ पिंडक काय म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये खूप काम आहेत, विपुल संपत्ती असल्यामुळे मी चिंताग्रस्त आहे. आता तथागताने म्हटलं की माझ्याकडे खूप काही संपत्ती आहे, माझ्याकडे खूप काही काम आहेत, त्याच्यामुळे काय चिंताग्रस्त आहे आणि तरी माझ्या कामामध्ये मला आनंद वाटतो. आता अनाथ पिंडकाने काय केलं माझ्याकडे खूप संपत्ती आहे त्याच्यामुळे चिंताही आहे, माझ्याकडे भरपूर काम आहे तरीही मी काय आहे आनंदित आहे आणि मी यासाठी खूप परिश्रम घेत असतो. आता तो सांगतो की मी खूप परिश्रम करत असतो आणि माझ्या पदरी खूप नोकर चाकर आहेत, त्याच्या उद्योगधंद्याच्या यशावर त्याचे जीवन अवलंबून आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी जे काही काम करतो माझ्या आश्रमा म्हणजे माझ्या आधाराने अनेक नोकर चाकर सुद्धा त्यांचं जीवन चालत आहे अशा पद्धतीने सांगितलं. आपले शिष्य असे म्हणतात. आता त्याने अनाथ पिंडकाला मी काय करावं हे आपण उपदेश करा, कारण मी असं श्रीमंत माणूस आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, मी परिश्रम करत असतो आणि माझ्या अवतीभोवती खूप काही लोक काम करत राहतात आणि माझंही जीवन चालतं आणि त्याचंही जीवन चालत राहते अशा पद्धतीने. आता आपले भिक्षू लोक आता आपले पूर्वीच्यावाले लोक असे म्हणतात की जगातील अशांततेचा दोष पाहून म्हणजे तथागताने या जगामध्ये जे काय जगातील दोष पाहून त्यांनी तथागताने आपल्या राज्याचा आपल्या वारसाचा त्याग केला आहे आणि सदाचाराचा मार्ग शोधून काढला आहे आणि निर्वाण कसे प्राप्त करू याचा संबंध जगाला उदाहरण घालून दिलेले आहे. जे न्याय असेल ते करावे. आता त्याचे शिष्य म्हणजे भगवान बुद्धाचे शिष्य म्हणतात की जगातील दोष पाहून तथागताने आपला राज्य सोडलं, आपला वारसा हक्क सोडला आणि अशा पद्धतीचे संपत्तीला दूर करून जो सद्धर्माचा मार्ग आहे तो स्वीकारला आणि तो स्वीकारून आपलं जीवन म्हणजे घालवून निर्वाणाला प्राप्त करून झाला असा श्रेष्ठ मार्ग तथागताचा आहे अशा पद्धतीने ते म्हणतात. म्हणून जे न्याय असेल ते करावे, आपल्या बांधवाला सुखी करावे याविषयी माझ्या मनात उत्कृष्ट राहिलेला आहे. म्हणून मला असे विचारायचे वाटते की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार याचा मी त्याग केला पाहिजे काय,
आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवन आनंद मिळवण्याचा गृहही झाले पाहिजे काय. अशा पद्धतीने तो अनाथपिंड काय म्हणतो की आपले शिष्य असे म्हणतात की संपत्तीचा त्याग करून निर्वाणाचा लाभ करणं हा उत्तम श्रेष्ठ मार्ग आहे असे म्हणतात. तर माझ्याकडची संपत्ती आहे त्या संपत्तीचा त्याग करून, माझ्या कामधंद्याचा त्याग करून, माझ्या कुटुंबाचा त्याग करून मी सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्यासारखा भिक्षू म्हणून जीवन जगावा काय, अशा पद्धतीने अनाथपिंडकाने प्रश्न केला. तेव्हा तथागताने त्याला म्हटलं की उद्दान आणि अष्टांग मार्गाने जो जातो प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. आता जो व्यक्ती अशा उद्दान आणि अष्टांग मार्गाने जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा काय भेटतो, आनंद भेटतो. जो संपत्तीला चिकटून राहतो तिथे स्वतःच्या मनात पेरून घेतो तिचा त्याग करणे अधिक चांगले आहे. आता जो व्यक्ती संपत्तीला चिकटून राहतो त्या संपत्तीचा त्याग करणे काय आहे, कधीही चांगलं आहे. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही, ती आपल्या जवळ असून सुद्धा तिचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करतो, तो आपल्या बांधवांना वरदान ठेवतो. याचं काय सांगितले गेलं नाही, तर जो व्यक्ती संपत्तीला चिकटून राहते त्यांनी संपत्तीचा त्याग केला पाहिजे. पण जो व्यक्ती संपत्ती असून सुद्धा तो संपत्तीला चिकटत नाही, त्याची हाव पकडत नाही, उलट त्याची संपत्ती त्याच्या बंधू भावांना काय करते, वरदान ठरते. अशा पद्धतीने सांगितलं. म्हणजे दोन भाऊ आहेत, एक संपत्ती काय आहे, नाश करते आणि दुसरी संपत्ती भलई करते है ना. मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे तसाच तुम्ही राहू द्या. परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही, तर त्याची अभिलाषा त्यांना गुलाम करते. काय म्हटलं नाही की माणसाला जीवन, संपत्ती, सत्ता हे गुलाम करीत नाही, तर त्याची अभिलाषा असल्यामुळे तो गुलाम होत असतो. केवळ निष्क्रिय जगण्यासाठी जो भिक्षू संसार करतो त्याचा काही फायदा होत नाही. जो निष्क्रिय जीवन जगण्यासाठी संसार काय करतो त्याचा काही फायदा होत नाही. कारण आळसाचे जिणे गुणास्पद आहे आणि निष्क्रियतेचा तिरस्कार केला पाहिजे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्यास शिवाय त्याने संसार त्याग करावे असे तथागताचा धर्म सांगत नाही. तर माणसाने धर्माच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध व्हावे, सुखभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा धर्म सांगतो. म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म कोणाला सांगत नाही की तुम्ही संसारित राहा की संसार त्याग करावा, काय सांगत नाही. तर भगवान बुद्धाचा धर्म काय सांगतो की आपले जीवन काय आहे, जो भ्रम आहे त्या भ्रमाला तिथून त्या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे, आपल्या चित्ताला शुद्ध केलं पाहिजे आणि आपल्या चित्ताला शुद्ध करून सदाचाराचे जीवन जगलं पाहिजे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाची शिकवण सांगतो. आणि काही लोक काहीही करो, कारागीर, व्यापारी, राज्याचे अधिकारी असोत या जगात काहीही राहो किंवा संसार त्याग करून धार्मिक जीव चिंतनाची ते आपले आयुष्य घालवत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे आणि मेहनती आणि उत्साह असले पाहिजे. आता इथं काय म्हटलं नाही, माणूस काही करो, कोणतेही काम करो, कारागीर करो, व्यापारी करो, राजा बनो, काही बनो, ते त्याने काय केलं पाहिजे किंवा संन्यासी बनो, त्याने आपल्या कार्यानुसार आपलं काम करत राहिलं पाहिजे, मेहनत करत राहिली पाहिजे. आपल्या अंतकरणाने मेहनत परिश्रम काम करत राहिलं पाहिजे आणि उत्साह राहायला पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्यात स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संकटात कोणताही हेवा किंवा देश करीत नसतील आणि जगात ते चालते नसतील तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्याच्या मनात वास करेल. आता इथं काय म्हटलं नाही, जसं पाण्याच्या स्पर्शही लागत नाही आणि पाण्याच्या बाहेरही राहत नाही असं कमळाचं फूल आहे, त्या कमळाच्या फुलाप्रमाणे आपल्याला राहता आलं पाहिजे आहे नाही. अशा पद्धतीने जीवन जगण्यामध्ये कोणाचाही हेवा, कोणाचाही द्वेष करत नसले पाहिजे आणि स्वार्थ जीवनाने आपले जीवन जगत नसले पाहिजे. परमात्मा जीवन जगत असतील त्याच्या लोकांना आनंद, शांती आणि समाधान खात्रीने मिळेल. अशा पद्धतीने म्हटलं. त्याच्यानंतर अनाथपिंडकाचे हे सत्याचे दर्शन झाल्यानंतर सर्वोच्च साधन आणि शहाणपण असे त्यांना दिसून आले आणि खऱ्या तत्वज्ञानाला स्थिर झाल्यामुळे भगवान बुद्धाच्या नतमस्तकी ते नमन झाले आणि हात जोडून त्यांना उपासकाची दीक्षा ही विनंती केली.
तर अशा पद्धतीने अनाथ पिंडक हा भगवान बुद्धाचा काय झाला, उपासक बनला. तर अशा पद्धतीने अनाथ पिंडकाची काय झाली, दीक्षा झाली. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा आज आपण पाहिलं की काय पाहिलं, यशाची धम्मदीक्षा, त्याच्या 4 मित्राची धम्मदीक्षा, त्याच्यानंतर उर्वेला काश्यपाची धम्मदीक्षा, त्याच्या शिष्याची धम्मदीक्षा, त्याच्या ते 3 भाऊ आहेत आणि उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नळी काश्यप हे यांची आणि त्याच्या शिष्याची सुद्धा धम्मदीक्षा आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा पाहिली. त्याच्यानंतर सारिपुत्र महामोगल्याची धम्मदीक्षा पाहिली है ना, आणि त्याच्यानंतर अनाथ पिंडकाची धम्मदीक्षा. तर अशा पद्धतीने हे सगळे लोक भगवान बुद्धाला नतमस्तकाले शरण गेले. अशा पद्धतीने ते सगळे भिक्षू बनले. भिक्षू म्हणजे फक्त बिंबिसार राजा, अनाथ पिंडक हे उपासक राहिले, सारिपुत्र महामोगलाने भिक्षू बनले, यश आणि त्याचे 4 मित्र सुद्धा भिक्षू बनले. तर अशा पद्धतीने आजचा आपण इथं थांबू. ठीक आहे.